नुसतं मग करायचं काय, लावालाव्या करायच्या. आज सुद्धा नाशिकमध्ये मी आलेलो आहे. तसं पाहिलं तर एकूण गेल्या वर्षभरात पाहिलं म्हणजे 2024-23 जानेवारी ते आज मी मला वाटतं चौथ्यांदा आलेलो आहे. 3 वेळा आपल्या गोल्फ मैदानावरती अनंत कानेरे मैदानात आलो होतो. प्रचंड सभा झाल्या. लोकसभेने चांगला रिझल्ट दिला. राजाभाऊंना तुम्ही सगळ्यांनी विजयी करून पाठवलं तिकडे. विधानसभेला काय झालं ते आता गबाटबाईंनी संपूर्ण भांड फोडलेलंच आहे. एवढ्या मोठा सभा होऊन सुद्धा आणि सगळीकडे वातावरण होतं. अगदी त्या काळामध्ये मी ते व्हिडिओ टाकले ना, बॅग माझ्या तपासणी करणारे, ते तपासणी करणारे अधिकारी सांगत होते, साहेब माफ करा पण यावेळेला आमचं म्हणजे आता काय ड्युटी म्हणून काय म्हणजे काय कसं काय. म्हटलं काय बघायचं ते बघा हो. नाही पण साहेब यावेळेला तुम्हीच येणार, हे ते माझी बॅग तपासणारे अधिकारी सांगत होते. म्हणजे माझ्या बॅगेत काय हे बघण्यापेक्षा त्यांच्या मनात काय ते मला सांगत होते. मग एवढं वातावरण असून आपण हरू कसं शकतो. मग मगाशी जो काय मी उल्लेख केला, आता मला जे काय सगळे सांगतायत की शिवसेनेने आता रस्त्यावरती उतरलं पाहिजे, उतरू ना. पण आता रस्ते तापलेत, सगळे काही गरम झालेलं आहे. आणि नाशिकमध्ये सुद्धा काय यांनी दिवे लावले म्हणजे साधी गोष्ट आहे की कोणी एकेकाळी आत्ताचे मुख्यमंत्री तत्कालीन सुद्धा होते, म्हणजे माझ्या आधी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी नाशिक दत्तक घेतलं होतं. मग दत्तक घेतलं ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतलं होतं, ते नाशिक पालकमंत्र्याविना आज बेवारस का पडलेलं आहे. का त्याला पालकमंत्री नेमत नाहीयेत तुम्ही. एवढं नाशिक बद्दल तुमचं प्रेम होतं जात होतं की नाशिक आम्ही दत्तक घेतो. काय दत्तक बाळाचे काय तुम्ही लाड केले तुम्ही नाशिककरांनी, मला सांगा जरा. 2014 साली जेव्हा आपण मोदीजींना पाठिंबा दिला होता, 19 साली पण दिला, पण 14 साली त्यांनी ज्या काही सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या की देशामध्ये 100 स्मार्ट सिटी करणार. ऐकताय का, विसरला तुम्ही. माहितीये किती जणांना खरंच माहिती हो की 100 स्मार्ट सिटी देशामध्ये उभे करणार होते. बघा बाकीच्यांना कोणाला माहितीच नसेल तसं. आणि त्या शहरांच्या यादीत महाराष्ट्रातली 8 शहरं होती, त्याच्यामध्ये नाशिक एक शहर होतं. वसंतराव सगळे तुम्हाला सगळं बाबांना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आज ती योजना गुंडाळून टाकली. काय नाशिक किती स्मार्ट झालं. काय तुमच्या नाशिकमध्ये आपल्या काय फरक पडलाय. रस्त्याची कामं झालेत, गटारची झालेत, काय तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल घडलाय. पण खर्च झालाय जवळपास 1943 कोटी. हा एवढा खर्च स्मार्ट सिटीच्या नावाने नाशिकवरती झालेला आहे. कुठे गेला, कोणाच्या खिशात पैसा गेला, कोणाच्या खिशामध्ये गेला. हे जे काही प्रश्न आहेत ना, माझं तर मत असं आहे की पुढे काय करायचं, काही करू नका, एकच काम करा.